नाही म्हटलं तरी 200-300 कोटी तर आम्ही एका शहरासाठी आणले. लोकसभा कसं आहे, लोकसभा निवडणूक ही काही एका मतदारसंघापुरती नाही आहे. प्रतिस्पर्धी उमेदवार कुठला आहे, आता दिलेला उमेदवार त्याच्यावर अवलंबून असतं. सीएम साहेब जेव्हापासून मुख्यमंत्री झाले तेव्हा आमच्या मतदारसंघामध्ये विकासाला एक वेगळी कलाटणी भेटलेली आहे. नाही म्हटलं तरी 200-300 कोटी तर आम्ही एका शहरासाठी आणले. आज आपण 1000 किलोमीटर आम्ही पाणंद रस्ते करतो आहे. राज्यामध्ये सगळ्यात जास्त पाणंद रस्ते करणारा मतदारसंघ अचलपूर राहणार आहे. सिंचनाचे आम्ही 4 प्रकल्प वेगळ्याने मंजूर करून घेतलेले आहेत. एकंदरीत या आपण जर विषय घेतला तर मी स्पेसिफिक जर अचलपूर मतदारसंघाचा विचार केला तर यामध्ये आम्हाला थोडं नाही म्हटलं तरी 75% समाधानकारक आम्ही समोर जातो. लोकसभा कसं आहे, लोकसभा निवडणूक ही काही एका मतदारसंघापुरती नाही आहे. पूर्ण जिल्ह्यावर त्याचा प्रभाव असतो आणि आखरी उमेदवारावर पण अवलंबून असते. उमेदवारावरही त्या लोकसभेचं प्रतिस्पर्धी उमेदवार कुठला आहे, आता दिलेला उमेदवार त्याच्यावर अवलंबून असतं. सगळं विकासावरच मत मारते असं थोडं आहे. आमच्या विदर्भ टाइम्स YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा आमच्या सोबत अपडेट.